इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आत्ता जी लोकांना वाटते, खास करून बायकांना वगैरे, ते सोन्यामध्ये. म्हणजे सोनं घेऊन ठेवूयात, त्याचा तर रेट वाढतोच आहे ना हल्ली. खरंच म्हणजे मागच्या 5-6 महिन्यात तर तो बूम झालेला आहे एकदम. बरोबर. याबद्दल काय सांगा? सोनं एक इमोशनल ॲसेट आहे, आपलं ट्रेडिशन आहे. सोन्यात गुंतवणूक असावी का नसावी तर नक्कीच असावी, कारण का एक वेगळा ॲसेट क्लास जातो तो. पण होतं काय माहिती, आपण खूप जास्त इमोशनल होतो. म्हणजे आता तुला खोटं वाटेल, मला दिवसाला 4 ते 5 कॉल्स असतात, मॅडम मला ना ETF मध्ये गोल्ड ETF मध्ये पैसे टाकायचे. हा लेवल जो आता सोन्याचा आलाय ना, आता लोकांना काय वाटतं, मागच्या वर्षी जे रिटर्न आले ते पुढच्या वर्षी पण मिळतील. तसं कसं होणार? तर कुठलंही एक ॲसेटने ना एवढा जास्त रिटर्न झाल्यावर थोडी स्टॅग्नन्सी येते, आणि ते लोक गोल्डच्या बाबतीत एक्सेप्ट नाही करत. म्हणून मग आपण सगळीकडे आपल्या इन्व्हेस्टमेंट्स असाव्या. रिअल एस्टेटमध्ये असावी, आपले इक्विटीमध्ये असावी, आपल्या FDs किंवा डेट फंड्समध्ये असावी. आणि मग अशा वेळेस मी सांगते की मल्टी एसेट फंड्स म्हणून असे म्युच्युअल फंड्समध्ये असे फंड्स आलेले आहेत, ज्यात तुम्हाला ना गोल्ड, सिल्वर, फॉरेन इक्विटीज, इंडियन इक्विटीज आणि डेट मार्केट्स, ह्या 5चं मिश्रण मिळतं आहे. आणि इतके सुंदर क्लायंटच्या पोर्टफोलिओजमध्ये ते जातात, आणि आम्ही मुद्दाऊन देतो तुमची पोर्टफोलिओला डायव्हर्सिफिकेशन टाकायला. मग असे फंड्स लोकांनी कन्सिडर करावे, जे गोल्ड आणि सिल्वर ॲज सच बसलाय.